बाकी तुझी तब्येत कशी आहे? इथं जवळपास हॉस्पिटल वगैरे बघून ठेवलं आहे का? म्हणजे आयत्या वेळी तुला न्यावं लागलं तर प्रॉब्लेम नाही होणार. विश्वास म्हणाला. हो रे दादा, इथं पुढं गेल्यावर काही अंतरावर एक हॉस्पिटल आहे. मॅटर्निटीसाठी सगळ्यात चांगलं हॉस्पिटल आहे अख्ख्या बदलापूरमधलं. अलका म्हणाली. मग ठीक आहे. बरं ऐक, मी आलो होतो याच्यासाठी की मला आता काही दिवसांसाठी बाहेरगावी जावं लागते, त्यामुळे मी मुंबईत नसेन. विश्वास म्हणाला. कुठं चालला आहेस आता? गेल्या वेळी कुठल्या तरी विदर्भातल्या गावी गेलास आणि 1 महिना आलाच नव्हतास. ना फोन ना मेसेज. अलका म्हणाली. अगं समाजसेवा म्हटलं की हे आलंच. तसं पण आता तू सेटल आहेस. तुझं लग्न झाल्यानंतर खरं सांगायचं तर घरात थांबावंसं वाटत नाही, मन लागत नाही आणि मला त्या अकाउंटच्या नोकरीचा कंटाळा आलेला होता. तुझं लग्न ही एकमेव जबाबदारी होती. त्यासाठी जे आवश्यक होतं तेवढं कमावलं. आता तू सेटल झालीस. आता मला कसले पाश बाकी नाही राहिले. आता समाजासाठी काहीतरी करावं हेच एक ध्येय. विश्वास म्हणाला. दादा माझं ऐकशील का? तू लग्न कर. एकटा असा किती दिवस राहणार आहेस? तसं तुझं वय तरी किती आहे असं? अलका म्हणाली. फक्त 37 वर्ष. विश्वास म्हणाला. गप रे, तसं नाही. म्हणजे लग्नाचं वय उलटून गेले वगैरे असं काही नाहीये. तुझ्याकडे बघून कोणी म्हणणार नाही. तुझं वय 37 आहे. तू अजून 27-28च्या पेक्षा जास्त वाटत नाहीस. कोणती तरुणी हसत हसत तयार होईल तुझ्याशी लग्न करायला? अलका म्हणाली. खरं सांगू, लग्न करायचं वय होतं तेव्हा माझी मानसिक तयारी नव्हती आणि आताही नाही. हे लग्न, प्रेम, संसार या गोष्टी माझ्यासारख्या जबाबदारी नको असलेल्या माणसासाठी नाहीयेत. ते सोड सगळं, दुसरं काहीतरी बोल मला. विश्वास म्हणाला. पण आज मी तुला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. अलका म्हणाली. हो ग, मी पण आज अनिलला भेटून मगच जाईन. विश्वास म्हणाला. बहीण भावाच्या गप्पा रंगल्या आणि 6:30 वाजल्याचं त्यांना लक्षातही आलं नाही. 6:30ला दाराची बेल वाजली. अलकाने दार उघडलं. अनिल आत आला. फ्लॅटमध्ये पाऊल टाकल्यापासून एक दडपण त्याच्या मनावर भासत होतं. अरे दादा, तुम्ही कधी आलात? अनिलने बॅग टेबलवर ठेवली आणि तो सोफ्यावर बसला. दुपारी आलो. म्हटलं तुम्हालाही भेटून जावं. जरा महिनाभर बाहेरगावी चाललो आहे, तर लवकर आता भेट होणार नाही. अरे वा, कुठं चालला आहात? अनिलने विचारलं. रत्नागिरीमधल्या काही दुर्गम गावांमध्ये. सध्या बंधारे वगैरे बांधण्याचं काम हाती घेतलं आहे आमच्या संस्थेने. ते काम आहे, शिवाय दुसरीही कामं आहेतच. विश्वास म्हणाला. ग्रेट. अनिल म्हणाला. अनिल आणि विश्वासने थोड्याफार इकड तिकडच्या गप्पा मारल्या आणि तोवर 8 वाजून गेले. अलका किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तिने भाजीला फोडणी दिली आणि तिला ठसका लागला. ती खोकू लागली. काही सेकंद ती खोकत असताना अचानक तिला असं जाणवलं की तिच्यासोबत त्या किचनमध्ये अजूनही कोणीतरी अगदी बारीक अशा आवाजात खोकत होतं. तिने दचकून आजूबाजूला बघितलं, पण किचनमध्ये तिच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. आणि आता खरंच अलकाच्या काळजात धस झालं. बाहेरून विश्वास आणि अनिलचे हास्य, विनोदाचे आवाज ऐकू येत होते. तीही बाहेर आली. मला या घरात काहीतरी विचित्र जाणवत आहे. हे सांगावं का की नको? या डायलेमामध्ये ती तशीच उभी होती. काय ग, काय झालं? अनिलने विचारलं. नाही, काही नाही. ती परत किचनकडे चालू लागली, पण यावेळी तिची पावलं जड झाली होती भीतीमुळे. स्वयंपाक झाला. विश्वास, अनिल आणि अलका तिघेही जेवायला लिव्हिंग रूममध्येच बसले. जेवता जेवता अचानक विश्वासची जीभ चावली गेली. असा आवाज त्याच्या तोंडून निघाला. काय रे, काय झालं? अलकाने विचारलं. काही नाही ग, जीभ चावली गेली. त्यानं पाण्याचा तांब्या घेतला आणि पाणी प्यायला आणि त्या क्षणी त्याच्या अनभिज्ञ असलेल्या मनाला पहिल्यांदा आजूबाजूला काहीतरी वेगळं असं जाणवलं. तांब्याने पाणी पिऊन तो तांब्या खाली ठेवण्यात जेमतेम 10 सेकंद लागली असतील. पण या 10 सेकंदात त्याला या वास्तूत असलेली एक निगेटिव्ह एनर्जी जाणवली. मनावर एक वेगळीच उदासीनता दाटून आली. काही क्षण तो विचारात हरवला. दादा, काय झालं रे? अलकाने विचारलं. तो भानावर आला. नाही, काही नाही. त्याने आजूबाजूला बघितलं. सगळं काही आता सामान्यच वाटत होतं. मनाला शिवून गेलेली ती नकारात्मकतेची झुळूक म्हणजे
एखादा अप्रिय विचार अंतर्मनातून अचानक कधीतरी उफाळून आल्यावर येणारा उदासपणा असेल असं समजून त्याने तो विचार झटकून टाकला. जेवण उरकून 9ला त्याने अलका आणि अनिलचा निरोप घेतला, पण त्या दोघांचा निरोप घेऊन दाराच्या बाहेर निघताना का कुणास ठाऊक त्याचं मन खूप उदास झालं होतं. रात्रीचे 10 वाजले होते. अनिल आणि अलका दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये बेडवर होते. अलका मोबाईल बघत होती. अनिल कुठलं तरी पुस्तक वाचत होता. अलकाचं मात्र मन कशातच लागत नव्हतं. मला दुपारी जे स्वप्न पडलं तोपर्यंत सगळं मी समजू शकते, पण जेव्हा भाजी बनवताना फोडणीचा ठसका मला लागला तेव्हा मला असं जाणवलं की माझ्यासोबत आणखी कोणीतरी तिथे माझीच नक्कल करत आहे. हे सर्व अनिलला सांगावं का, या विचारात अलका हरवली होती. अनिल असं म्हणत अलका पुढे काहीच बोलली नाही. काय झालं, बोल ना. अनिलने पुस्तकातून नजर तिच्याकडे फिरवली. काही नाही, गुड नाईट असं म्हणत अलकाने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिने कूस बदलली. उगाच मी अनिलला काहीतरी सांगायचे आणि घरात तसं काहीही नसायचं. कदाचित नवीन जागा आहे त्यामुळे असं झालं असेल. नवीन जागेत आपल्याला सेटल व्हायला थोडा वेळ लागतोच. त्यात अनिलला हायपर टेन्शनचा त्रास आहे. त्याला छोट्या छोट्या गोष्टीचं लगेच खूप सारे टेन्शन येतं. उद्याचा दिवस नक्कीच सकारात्मक असेल असं म्हणत अलकाने ते सगळे नकारात्मक विचार झटकले आणि ती झोपी गेली. काही वेळातच अनिल देखील झोपी गेला. हसण्याचे काही आवाज कानावर ऐकू आले आणि मग मी त्याला सरळ सांगितलं, इथून निघ नाहीतर करते तुझी कंप्लेंट. एका स्त्रीच्या आवाजातलं हे वाक्य कानावर पडलं आणि मग त्यामागे 2-3 वेगवेगळ्या लोकांच्या हसण्याचे आवाज. सुरुवातीला एखादं स्वप्न असेल असं वाटत होतं. कधी काळी एखाद्या सिरियलमध्ये ऐकलेलं वाक्य अचानक आपल्याला आठवतं तसं झालं असेल असं अलकाला वाटलं. पण स्वप्नांचा एक ब्रेकिंग पॉइंट असतो. एखादं दृश्य, आवाज एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे सुरू राहत नाही. आणि मग मी त्याला सरळ सांगितलं, इथून निघ नाहीतर करते तुझी कंप्लेंट. एका स्त्रीच्या आवाजातलं हे वाक्य कानावर पडलं आणि मग त्यामागे 2-3 वेगवेगळ्या लोकांच्या हसण्याचे आवाज. पुन्हा एकदा तोच क्रम, परत तेच वाक्य, तेच मागून लोकांचं हसणं. अलकाचा मेंदू आता झोपेतून जागा झाला होता, पण तिने तरीही डोळे बंदच ठेवले होते. कानांना ऐकू येणारे ते आवाज आता कमी कमी होत ऐकू येत होते. म्हणजे झोपेत तिला ते असे ऐकू येत होते जसे शेजारच्या खोलीत तो प्रसंग घडत होता. पण आता मात्र त्या आवाजाची पातळी अशी होती जणू खूप दरदरून ते ऐकू येत होते, जणू खूप दूरवरून ते ऐकू येत आहेत. तिने अलगदपणे डोळे उघडले आणि त्या आवाजाचा कानोसा घेतला. बाहेरच्या खोलीत नक्कीच कोणीतरी होतं. 4 लोक असावेत. एक तरुणी जी ते वाक्य बोलत आहे, 2 मध्यमवयीन पुरुष जे मागून हसत आहेत आणि आणखी एक तरुणी त्याच वयाची. पण उठून जाऊन बघायची तिची हिंमत नव्हती. तिने कूस बदलली आणि अनिल झोपलेल्या बाजूला येत तिने बघितलं आणि आता मात्र तिला खरा धक्का बसला. कारण अनिल बेडवरच काय, खोलीतही कुठेही नव्हता. तिच्या अंगावर आता भीतीने खरा काटा उभा राहिला. बाजूला असलेल्या टेबलवरचं घड्याळ 3:20 वेळ दाखवत होतं. कुठेतरी तिने कधीतरी वाचलं होतं, रात्री 2 ते पहाटे 5 हा अमानवीय शक्तींसाठी अनुकूल असा काळ असतो. मानवी शरीर झोपेत मृत्युमुखी पडण्याचे प्रसंग हे याच समयी अधिक पडतात. आता नाही त्या गोष्टी कधी काळी ऐकलेल्या देखील तिला आठवू लागल्या. दूरवरून ऐकू येणारे ते आवाज आता अधिकच अस्पष्ट झाले होते. अचानक ते आवाज बंद झाले आणि एक वेगळाच आवाज कानावर पडला. दादा माझं ऐक, तू लग्न कर. हे वाक्य आणि त्यामागे लगेच एक हास्य तिला दुसऱ्या क्षणाला आठवलं. हे वाक्य तर ती दुपारी बोलली होती विश्वासला, तुला जेवल्याशिवाय मी जाऊ द्यायची नाही. आता हे नवीन वाक्य होतं आणि त्यामागे तेच हास्य. अलकाचं डोकं सुन्न झालं. त्यात बाजूला अनिल नव्हता. ती उठून उभी राहिली आणि चालत चालत बेडरूमच्या दारापर्यंत आली. काही अंतर ती पुढे आली. आता लिव्हिंग रूमच्या दारापर्यंत ती येऊन पोहोचली होती. तिच्या नजरेला आता हॉलमधली दृश्य दिसणारच होती. हृदयाच्या धडधडीचा आवाज अगदी स्वतःच्या कानांना सुन्न करत होता आणि अचानक तिच्या खांद्यावर
मागून कोणीतरी हात ठेवला आणि तिच्या तोंडून एक किंकाळी फुटली. नेमकी त्याच क्षणी लाईटही गेली. सर्वत्र अंधार पसरला. अगं अलका, काय झालं? इतकं घाबरायला? तिचा जीव तोंडाशी आलेला आणि मागे अनिल उभा होता. काही समजेपर्यंत ती जागीच भोवळ येऊन पडली. अलका, ए अलका, अगं काय झालं? चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे जाणवले आणि तिला शुद्ध आली. अनिल तिच्या बाजूलाच. तिने डोळे उघडले आणि एकदम दचकून उठून बसली. ती भीतीने रडत रडत अनिलला बिलगली. ए अगं काय झालं? त्याने तिला जवळ घेत विचारलं. ती हुंदके देत बेडरूमच्या बाहेर बघत रडत होती, पण काही बोलत नव्हती. तुम्ही कुठे होतात मगाशी? मी उठले तर तुम्ही इथं नव्हता. अगं मी वॉशरूममध्ये होतो, त्यात लाईट गेली. मग मी बाहेर आलो आणि तसाच बेडवर येऊन झोपलो. अंधारात तू बाजूला आहेस की नाही हेही मी पाहिलं नाही. इतकी झोप होती डोळ्यावर. मला मगाशी लाईट परत आल्यावर जाग आली तर बाजूला तू नव्हतीस. मग मी बाहेर आलो तर तू ड्रायव्हिंग रूमच्या अलीकडे जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होतीस, अनिल म्हणाला. आणि आता मात्र अलकाची दात किळीच बसली. जर अनिल बेडरूममध्ये झोपले होते तर मगाशी लाईट जायच्या काही क्षण आधी माझ्या खांद्यावर हात ठेवणारं कोण होतं? ती विचार करत करत भीतीने थरथरत होती. विश्वास सकाळी लवकर उठून बस पकडून रत्नागिरीला निघालेला होता. काल रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती. मध्यरात्री अचानक त्याला अलकाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला आणि तो दचकून उठला होता. त्यानंतर तो झोपूच शकला नव्हता. 7-8 तासाचा प्रवास होता. सोबत कोणी नव्हतं. मन आणि मेंदूला एक मोठा वेळ मिळणार होता विचार करायला. धुसर अस्पष्ट काही प्रश्न ज्यांची उत्तर शोधायची होती. काहीतरी घडणार आहे हे एक अज्ञात भय. जिथं प्रश्नच अस्पष्ट आहेत तिथं त्यांची उत्तर सापडणार कशी? जेव्हा विचार असंख्य असतात, प्रश्न धुसर असतात, त्यावेळी नेहमी पुन्हा एकदा सुरुवातीपासून सगळं सुरू करावं. उत्तर सापडत नसेल तेव्हा प्रश्नच पुन्हा एकदा वाचावा. हे लहानपणापासून त्याने ऐकलं होतं. तो आता स्वतःशीच संवाद साधू लागला. सुरुवातीपासून सुरू करू, जास्त लांब नाही, 2 दिवस. आजपासून एक्झॅक्टली 2 दिवसाच्या छोट्या टाइम पिरियडमध्ये घडलेला एक एक प्रसंग आठव. अलकाने घर शिफ्ट केलं परवा. मी तिला कॉल केला. आमचं बोलणं झालं. माझा दिवस नॉर्मल गेला. रात्री झोपही व्यवस्थित लागली. म्हणजे आता राहिलं फक्त कालचा दिवस. मी तिथे जाईपर्यंत काय काय केलं? सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम, प्राणायाम, आंघोळ, जेवण आणि मग ट्रस्टचं थोडं काम. मग रमेशचा कॉल आला की रत्नागिरीला जायचं आहे आणि मग तिथून मी ठरवलं की बदलापूरला जाऊन अलकाला सरप्राईज करावं. आता सांताक्रूज ते बदलापूरचा प्रवास पण तसं सामान्यच होता. तिच्या घरी पोचलो तेव्हाही सगळं नॉर्मल होतं. अनिल आला तेव्हाही सगळं सामान्य होतं. मग आम्ही जेवायला बसलो. जेवतानाही सगळं नॉर्मल होतं. आणि मग अचानक माझी जीभ चावली आणि पुढची काही सेकंद मनावर का कुणास ठाऊक एक निराशा, उदासीनता, शोक या नकारात्मक भावनांचा एक पडदा पडला. पाणी पिऊन मी तांब्या खाली ठेवला. पाण्याच्या शीतलतेने माझ्या जिभेतून निघणारी वेदना शमली आणि मग ती उदासीनता मनावरून अलगद निघून गेली. यस, म्हणजे वेदनेची सल जेव्हा मला जाणवली त्याच क्षणात मनावर असलेले बरेचसे नकली पडदे फाटून सत्याची हलकीशी एक झलक मला मिळाली. पण म्हणजे खरं होतं की मी उगाच ओव्हरथिंक करतोय, विश्वास स्वतःशीच म्हणाला. त्याने फोन हातात घेतला आणि अलकाला फोन लावला. अलका फोन उचलत नव्हती. त्याने मग अनिलला फोन लावला, पण अनिलही फोन उचलत नव्हता. काय झालंय नक्की? हे लोक फोन का उचलत नसावेत? हो, आता कुठं 7 वाजलेत, आता उठलेही नसतील, विश्वास म्हणाला. पण मनात कुठेतरी काळजी वाटत होती. वेदना आणि नकारात्मकतेचं काय रिलेशन आहे हे त्याला कळत नव्हतं. पण त्याच्या विचारांना चालना देण्यासाठी हवा असलेला पहिला धागा सापडला होता. आता तो भूतकाळात जाऊ लागला आणि तशीच एक घटना त्याला आठवली. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट. विक्रांत आठवले, माझ्या ऑफिसमधील मित्र. त्याचे वडील नुकतेच हॉस्पिटलमधून परत आले होते. त्यांची हार्ट सर्जरी झालेली. त्यांना भेटायला मी घरी गेलो होतो. त्यांची तब्येत खूप उत्तम दिसत होती. विक्रांतच्या बायकोने चहा आणला आणि अजाणतेपणी चहा मी घाईघाईत प्यायलो.
आणि तोंड भाजलं. त्या 5 ते 10 सेकंदात मला काहीतरी दिसलं होतं त्याच्या वडिलांच्या बेडच्या मागे. अगदी नजरेच्या कोपऱ्यातून कोणीतरी उभं होतं असं मला तेव्हा जाणवलं होतं. पण जसं जीभवरची चटक्याची सल कमी झाली आणि मी त्या बेडच्या मागे बघितलं तसं मला तिथे कोणीच दिसलं नव्हतं. त्या 5-10 सेकंदात मला अगदी अशीच नकारात्मकता जाणवली होती जशी काल अलकाच्या फ्लॅटमध्ये भासली होती. पुढे विक्रांतच्या इथून मी घरी आलो आणि मग पहाटे त्याचा फोन आला की वडील वारले. ही झाली एक घटना. अशा किती घटना असतील. विश्वासला मिळालेल्या धाग्याला आता आणखी एक धागा जोडला गेला. आता अजून आधीची घटना त्याला जाणवली. वर्षभरापूर्वी पण एक विचित्र घटना घडलेली. फॅक्टरीमध्ये कित्येक वर्षांपूर्वी आत्महत्येची घडलेली घटना, ज्यात फॅक्टरीमधील एक वर्करने फॅक्टरीच्या इमारतीवरून उडी मारून जीव दिला होता. तो वर्कर मला वर्षभरापूर्वी दिसला होता. जेव्हा फॅक्टरीच्या पायरीवरून उतरताना पाय मुरगळला होता आणि तिथून पुढे 2 तास मी जोपर्यंत फॅक्टरीमध्ये होतो तोपर्यंत मला तो वर्कर काशीराम सावंत दिसतच राहिला. तेव्हा मला ठाऊक नव्हतं, पण नंतर जेव्हा मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला आलो आणि काही कारणास्तव वर्कमॅनची LIC फाईल बघायला गेलो तेव्हा मला त्यात त्याचे फोटो बघून समजलं की हा माणूस जो काल मला दिसत होता तो तर 10 वर्षापूर्वीच मेलेला आहे. या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे वेदना, पेन, सल. जेव्हा केव्हा माझ्या वेदना या गोष्टीशी संपर्क होतो, माझ्या नजरेसमोरचा मायाजाळचा पडदा फाटून मला दृष्टीच्या पलीकडलं जग दिसू लागतं. कालही तसंच काहीसं झालं असणार. तितक्यात त्याचा फोन वाजला. फोन अनिलचा होता. हॅलो दादा, बोल. फोन केला होता? अनिलने विचारलं. हो अरे, सहज केला होता. रत्नागिरीला निघालोय. म्हटलं अलकाशी बोलावं. विश्वास म्हणाला, हो दादा, ती झोपली आहे म्हणून कदाचित तिने फोन उचलला नाही. मी देखील आताच उठलो. तुमचा कॉल बघितला म्हणून म्हटलं विचारावं. अनिल म्हणाला, अनिल, अलकाची तब्येत ठीक आहे ना? आणि तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना? विश्वासने विचारलं. हो दादा, सगळं काही ठीक आहे. अलकाची पण तब्येत ठीकच आहे, अनिलने उत्तर दिलं. त्यांचं इकडचं तिकडचं बोलणं सुरू होतं. अचानक खिडकीची वर अडकवलेली झडप, अचानक रस्त्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे खाली येत खिडकी बंद झाली आणि विश्वासचा हात चेमटला. फार सिरियस असं काही लागलं नाही, पण 4 बोट लगेच काळी निळी होत सुजल्यासारखी दिसू लागली आणि त्या काही क्षणाच्या वेदनेचा आभास मेंदूला झाला. अनिलचं बोलणं अस्पष्टपणे ऐकू येऊ लागलं, कारण मागून खूप साऱ्या लोकांच्या हसण्याचे, बोलण्याचे आणि मध्ये मध्ये रडण्याचे आवाज त्याला काही क्षणात ऐकू येत होते. खर असा डिस्टर्बन्सचा आवाजही त्यात मिक्स झालेला. अनिल, हॅलो, तुझा आवाज नीट येत नाहीये, असं म्हणत विश्वासने फोन कट केला. फोनला नेटवर्क फुल होतं. त्याने परत एकदा फोन लावला. हॅलो दादा, बोला. काय झाले? एकदम फोन कट झाला, अनिलने विचारलं. आता अनिलचा आवाज स्पष्टपणे येत होता, पण तरी देखील मागून अस्पष्टपणे मगाशी येणारे काही आवाज अजूनही जाणवत होते. अरे, एकदम डिस्टर्ब झाला आणि असं वाटलं तू कुठल्या तरी गर्दीच्या ठिकाणी आहेस. नाही हो, आता कुठे? आता तर मी घरीच आहे. चला, मी फोन ठेवतो, आवरून निघायचं आहे. अलकाला मी नंतर फोन करायला सांगतो तुम्हाला, असं म्हणत अनिलने विश्वासची रजा घेतली आणि फोन ठेवला. 8 वाजले होते. अनिलने आवरून घेतलं होतं. अलकाला पहाटेपासूनच ताप भरला होता. ती मध्ये मध्ये झोपेत थरथरत होती. जनावरांना जशी भयानक स्वप्न पडत असताना ते झोपेत थरथरतात, अगदी तशीच. अनिलने आवरलं. आज ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे त्याला जाणं आवश्यक होतं. तसं त्याने तिला काही तासापूर्वी झोपेतून उठवून एक क्रोसिन दिली होती. अलका, ए अलका, कसं वाटते आता? त्याने तिला उठवलं. वीकनेस आहे, तिने डोळे उघडत उत्तर दिलं. ऐक, माझी ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे. ती 9 ते 12च्या वेळेस झाली की मी लगेच हाफ डे घेऊन परत येईन. मग आपण दवाखान्यात जाऊ. अनिल म्हणाला. हो, असं म्हणत ती परत झोपली. तिला वीकनेस इतका जास्त आलेला की तिला काही कळलंही नव्हतं. अनिलने अजूनही चहा घेतलेला नव्हता. निघायला अजून 15 मिनिट आहे तर चहा करून घ्यावा, असं म्हणत तो किचनमध्ये आला.
आणि त्याने फ्रीज उघडला. शेट, दूध तर नासलं आहे. त्याने ते परत फ्रीजमध्ये ठेवलं. ब्लॅक टी घेऊन तो घराबाहेर पडला. दुपारचे 12:30 वाजत आले. अलकाला जाग आली. ती उठली आणि वॉशरूममध्ये गेली. बाजूला बेडवर अनिल अंगावर पांघरून घेऊन झोपलेला होता. वॉशरूममधून बाहेर आली. अनिलला डिस्टर्ब न करता तिने टेबलवर ठेवलेला मोबाईल बघितला. मोबाईलवर विश्वासचा मिस कॉल होता. तिने तडक त्याला फोन लावला. हॅलो दादा, तू फोन केलेलास? अलकाने विचारलं. हो ग, रत्नागिरीला निघालो आज सकाळी. तेव्हा केलेला, पण तू झोपेत होतीस. अनिलशीही बोलणं झालं माझं. कशी आहेस आणि तब्येत ठीक आहे ना? विश्वासने विचारलं. हो म्हणजे ठीकच म्हणायची. अलका आता बोलत बोलत बाल्कनीमध्ये आली. म्हणजे असं काय बोलतीयस? काही बिनसलंय का? विश्वासने विचारलं. म्हणजे आता कसं सांगू तुला? अलकाला तिच्या मनात काय चाललं हे कसं सांगावं तेच कळत नव्हतं. अचानक तिच्या फोनवर एक कॉल येऊ लागला. तिने स्क्रीनवर बघितलं. कॉल अनिलचा होता. काय झालं? विश्वासने विचारलं. काही नाही रे, हा अनिल पण ना बेडरूममधून फोन करतोय. थांब, मी करते तुला कॉल. तिने तसाच अनिलचा फोन उचलला. हॅलो, अहो मी बाल्कनीमध्ये आहे. दादाचा फोन आला होता, त्याच्याशी बोलत आहे. तुम्ही उठलात का? अलका म्हणाली. अलका, अगं मी ऑफिसला देखील गेलोय. असं काय बोलतीयस? मी हे सांगायला फोन केलेला की मला 2 वाजतील घरी यायला. मी आलो की आपण जाऊ डॉक्टरकडे. चल ठेवतो, मीटिंग सुरू होत आहे. अनिलचे हे वाक्य संपलं आणि अलकाच्या पायाखालची जमीनच सरकली. मग बेडवर डोक्यावरून पांघरून घेऊन झोपलं होतं ते कोण होतं? अलकाने स्वतःलाच प्रश्न विचारला. तिचं काळीच पार तोंडाशी आलेलं होतं. बाल्कनीमध्येच ती काही सेकंद फ्रीज झाली. या घरात काहीतरी अमानवी आहे याचा एक जिवंत पुरावा तिला आता मिळाला होता. दबकत दबकत एक एक पाऊल टाकत आता ती बाल्कनीमधून हॉलमध्ये आली. तिच्या काळजाची धडधड तिच्या कानांपर्यंत जाऊन आदळत होती. भिंतीजवळ तिने हळूच पॅसेजमधून बेडरूमच्या दाराकडे डोकावलं. अर्धवट बेडरूमचं दार उघडं होतं, त्यामुळे बेड तिला दिसत नव्हता. ती परत मागे सरकली आणि आता पुन्हा एकदा तिने भिंतीचा आडोसा घेत हळूच बेडरूमच्या दिशेला बघितलं. कोणीतरी डोक्यावर पदर घेतलेल्या स्त्रीचा ओझरता चेहरा तिला तिच्याच सारखा बेडरूमच्या भिंतीचा आडोसा घेऊन डोकावताना दृष्टीस पडल्यासारखं वाटलं. आणि आता तिचं हृदय भीतीने काठोकाठ भरलं. हे नक्कीच खरंच घडतंय की मला नको नको ते भास होत आहेत? ती विचारात पडली. कधी कधी आपलं मनच आपला सगळ्यात मोठा शत्रू असतं. एखाद्या ठिकाणी काहीही अमानवीय नसतं, पण आपलं मन आपल्याला सतत असं भासवत राहतं की इथे काहीतरी आहे. आणि तोच क्षण असतो निर्णय घेण्याचा. जर आपण त्या गोष्टीला फेस केलं तर ते आभासाचे सारे पडदे फाटून आपल्याला हे समजतं की तिथे काहीच नव्हतं. आपण साप समजून दोरी ठेचतोय. मला बघावंच लागेल. तिने मनाला धीर दिला आणि ती आता थेट बेडरूमकडे चालू लागली. ती बेडरूमच्या दाराशी आली. अर्धवट दार तिने पूर्ण उघडलं आणि आतमध्ये नजर टाकली. आत कोणीच नव्हतं. पूर्ण बेडरूम रिकामी होती. ती बेडरूमच्या आत आली आणि बेडरूमला असलेली एकमेव खिडकी तिने आता उघडली. तिला आता धीर आला होता. इथं कोणीच नाहीये कदाचित. मगाशी मी उठले तेव्हाही इथं कोणीच नव्हतं. जे माझ्या बाजूला झोपलं आहे असं मला वाटत होतं. कारण अनिलला सवय आहे पांघरून आहे तसंच बेडवर टाकून जायची. ती फोन चार्जिंगला लावू लागली, पण तिला ही गोष्ट समजलीच नाही की ती जेव्हा आता फोन चार्जिंगला लावत आहे त्याच वेळी बेडरूमच्या दाराच्या मागून एक स्त्री अलगदपणे खोलीतून बाहेर जात आहे. बेडरूमचं दार जे अलकाने पूर्ण आत ढकलत उघडलं होतं, त्या दाराच्या मागे कोपऱ्यात ती स्त्री उभी होती. हे तिला समजलंच नव्हतं. ती बेडवर आडवी झाली. आताचा प्रश्न तिला मिटला, पण मग काल रात्री जे घडलं ते काय होतं? त्याला कुठलं जस्टिफिकेशन देणार? नुकतंच निर्धास्त झालेलं तिचं मन आता परत एकदा भीतीने कावरबावरं झालं. मला ऐकू आलेले ते आवाज, ते लोकांचं हसणं आणि मग माझं तिथे येऊन बेशुद्ध पडणं आणि बेशुद्ध होण्याअगोदर कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवलेला, ते सगळं काय होतं? ते देखील स्वप्नच होतं की खरं घडलं होतं? कधी कधी असं वाटत होतं की ते स्वप्न होतं
कधी वाटत होतं की ती घटना खरोखर घडली होती. आणि त्याआधी काल संध्याकाळी ठसका लागला तेव्हा मला असं का वाटलं की कोणीतरी माझ्याच बरोबर खोकत आहे. त्या घटनेला एक वेळ मी जस्टिफाय करू शकीन. किचनमध्ये जास्त सामान नाहीये, त्यामुळे तिथे आवाज घुमतो. कदाचित मी खोकत असताना त्याच्या आवाजाचाच प्रतिध्वनी मला ऐकू आला असेल. ही शक्यता नाकारता येत नाही. पण मग पहाटे घडलेला प्रसंग, त्याचं उत्तर काय? आधी आणि आता घडलेला प्रसंग एक वेळ तिच्या मनाचा खेळ होता, हे तिने स्वतःला समजावलं होतं. पण काल मध्यरात्रीचा प्रसंग मात्र तिच्या घशाखाली उतरत नव्हता. अचानक डोअर बेल वाजली आणि ती भानावर आली. ती बाहेर आली. तिने दार उघडलं आणि समोर अनिलला बघून तिच्या जीवात जीव आला. काय, आता कसं वाटतंय? त्याने विचारलं. ताप तर उतरलेला आहे, पण थोडा विकनेस आहे अजून, ती म्हणाली. मग काय करायचं? जायचं का डॉक्टरकडे? अनिलने विचारलं. नको, राहू देत, अजून एक क्रोसिन घेते, मग वाटेल बरं, अलका म्हणाली. बरं, जशी तुझी इच्छा. मी उद्या सुट्टी घेतली आहे. आजची मीटिंग नीट उरकली, त्यामुळे मला उद्या जावं लागणार नाही आता, अनिल म्हणाला. हे छान केलं, अलका म्हणाली. तो फ्रेश झाला. जेवण बाहेरून मागवलं. जेवण करून ती झोपली. अनिल काही वेळ मोबाईल बघत बसला. तो काही वेळाने स्वतःसाठी ब्लॅक टी घ्यायला म्हणून किचनमध्ये आला. किचन ओट्याजवळ गॅसवर चहा ठेवून तो उभा होता. अलका झोपलेली आहे हे बघून त्याने एक सिगरेट पेटवली. तिला त्याचं स्मोकिंग करणं आवडायचं नाही, पण तरीही तो तिची नजर चुकवून सिगरेट ओढायचा. त्याने सिगरेटचे 1-2 कश घेतले आणि किचनच्या खिडकीशी येऊन तो उभा राहिला. अचानक मागे भांडी पडल्याचा आवाज झाला आणि तो दचकून मागे वळाला. गॅसवर ठेवलेल्या चहाचं पातेलं ओट्यावर उलटलं होतं. हे कसं झालं हे बघायला म्हणून त्याची नजर इकडे तिकडे धावली. भांड्याच्या सेल्फजवळ त्याला एक भला मोठा उंदीर घुटमळताना दिसला. 3ऱ्या मजल्यावर फ्लॅट, ज्याचं दार कायम बंद. मग हा उंदीर इथपर्यंत आला कसा? हा प्रश्न त्याच्या मनात उमटला.